आज आपण बनवणार आहोत एक अशी डिश जी लहानपणी सर्वांना नक्कीच आवडत असणार आणि आत्ताच्या पण मुलांना नक्की आवडेल अशी डिश आपण ती आज बनवणार आहोत. ती आहे मालपोहा. नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. मालपोहासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी गूळ, 2 चमचे तांदळाचं पीठ, थोडी वेलची पावडर, थोडा कलर येण्यासाठी हळद, चवीपुरतं मीठ. आता सर्वप्रथम मालपोह्याचं मिश्रण बनवण्यासाठी एका भांड्यात आपण गूळ टाकून घेऊ. पाणी ओतून ते मिश्रण मिक्स करून घेऊ. आता सर्वप्रथम गूळ आपण पाण्यामध्ये विरघळून घेऊ, कारण आपण हेच गुळाचं पाणी नंतर मिश्रण बनवण्यासाठी वापरणार आहोत, तेव्हा ते मिक्स करण्यासाठी सोपं होतं. व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ. ह्याच्या गुठळ्या अजिबात राहून द्यायच्या नाही आहेत. गूळ पाण्यामध्ये पूर्ण विरघळून घेतलंय. आता मालपोह्यासाठी मिश्रण तयार करू. सर्वप्रथम आपण गव्हाचं पीठ टाकू, नंतर तांदळाचं, हळद, वेलची पावडर आणि चवीपुरतं मीठ. आता हे मिश्रण पहिलं सुकच आपण मिक्स करून घेऊ. आता हे गुळाचं पाणी केले ते ओतू, जसं लागेल ना तसं ओतायचं. हे पीठ जास्त पातळ नाही भिजवायचं, जरा घट्टसर असं ठेवायचं. आपण डोश्याला भिजवतो ना असं भिजवायचं. सर्व गुठळ्या आपण मोडून घेऊ. एक सुद्धा गुठळी राहता कामा नये. अजून ह्याच्यात थोडं पाणी लागेल. हे बघा, असं सरसरी पीठ झालं पाहिजे. मालपोह्याचं पीठ तयार आहे. आता आपण मालपोहा करायला घेऊ. तवा तापला आपला. आता सर्वप्रथम आपण तूप लावून घेऊ. त्याच्यावर मालपोहा सोडू. मालपोहा करताना गॅस स्लो करून ठेवायचा. साईडनी जरा तूप टाकून घेऊ. आता एका साईडनी खरपूस भाजल्या, आता दुसरी साईड आपण पलटी करू. दोन ते 3 मिनिटात आपण शेकवून घेऊ परत. आपण दोन्ही साईडनी खरपूस चांगला भाजून घेतलाय. तयार आहे आपला मालपोहा. आता राहिलेले पण आपण तसेच बनवून घेऊ. बिना पाकातले मऊ लुसलुसीत आपले मालपोहा तयार आहेत.